जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एस एस क्रिएशनच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर भावांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुमचे मनापासून आभार, कारण आजच आपले 9000 सबस्क्रायबर जे आहेत ते कंप्लीट झालेले आहेत। आणि याचंच निमित्त घेऊन आपण आजचा जो व्हिडिओ आहे तो वेडिंग इन्व्हिटेशनवरती बनवलेला आहे। वेडिंग इन्व्हिटेशनवरती याच्यासाठी कारण की एकदम स्पेशलमध्ये आपण तो व्हिडिओ जो आहे तो एडिट केलेला आहे। तुम्हाला पुढे प्रिव्ह्यू जो आहे तो दिसेल, त्याच्यानंतर आपण त्याचं एक्स्ट्रॅक्टेशन, त्याच्यानंतर फोटोशॉपचं इफेक्ट वगैरे कसं लावायचं ते बघणार आहोत। एडिटिंग मोबाईलचं शिकवलेलं नाही पाहून, जे आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बरंच काय भेटलेलं आहे। कारण की आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण जे आहे ते एडिटिंग जे ॲप जे असतात, म्हणजे आलाइड मोशन, कॅपकट, काइनमास्टर यासारखे बरेच ॲप्लिकेशन, फोटोरूम, कॅनवा यासारखे बरेच ॲप्लिकेशन जे आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत आणि ते मी पिन केले आहेत, त्यामुळे तुम्हाला शोधण्याची काही गरज नाही, डायरेक्ट तुम्ही जाऊन त्यातून घेऊ शकता। अजूनही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर प्लीज टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्याच्यानंतर भाऊन आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या, कारण तिथं आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट्स वगैरे देत असतो। इंस्टाग्रामची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर भाऊन आपला जो आजचा वेडिंग इन्व्हिटेशनचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण थोडेफार चेंजेस करून जे आहे ते आपण कुठल्याही ॲपमध्ये एडिट करू शकतो। तर मी आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यूला बघणार आहे पुढं, तो मी कॅपकटमध्ये एडिट केला आहे। तुम्ही काइनमास्टरमध्ये एडिट करू शकता, फिल्मोरामध्ये एडिट करू शकता, तुम्हाला डायरेक्ट PNG मटेरियल दिले। आणि भाऊन तुम्ही जर मोबाईलमध्ये जर करणार असाल तर त्याला इफेक्ट फक्त एक डार्कमधला आहे, तो तुम्ही अप्लाय करू शकणार नाही, कारण की त्याला फोटोशॉपची गरज लागेल। फक्त फोटोशॉप जे यूज करतात त्यांनाच तो इफेक्ट अप्लाय तुम्हाला मी पुढं सांगितलं जाईल सगळं। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की पासवर्ड जो आहे तो मी व्हिडिओमध्ये कुठेही बोलून दाखवलेला आहे। मटेरियल अगदी फ्री असणार आहे, फक्त पासवर्ड टाकायचा आहे आणि मी तो बोलून दाखवलेला आहे। ओके, तर आपण जरा न वेळ घालता आपल्याच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपण PCच्या स्क्रीनवरती आलो आहे आणि आपण सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ते PHD चेक करून घेऊया की PHD तुम्हाला कशा टाईपचे दिलेत आणि त्याला इफेक्ट अप्लाय कशा प्रकारे करायचं ते सगळ्यात पहिल्यांदा बघून घेऊया। त्यानंतर आपण मोबाईलचे जे आहे ते बघणार। तर फोटोशॉप ओपन करून घेतलेला आहे आपण। ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला ज्या मी PHD दिलेले आहेत त्या सगळ्यात ओपन पहिल्यांदा करून घेतो मी। ओके, तर या 6 PHD तुम्हाला दिलेल्या असतील, ह्या 6च्या 6 मी ओपन करून घेतो। तर याचं थोडंसं कॅमेरा रॉ इफेक्ट आहे, तो फक्त मोबाईलवाल्यांना देता येणार नाही, बाकी PC वाल्यांना जे फक्त आहे ते देता येईल। PHD ओपन होईपर्यंत तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करून घ्या आणि कमेंट देखील करा तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर हवा आहे ते, किंवा तुम्हाला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे देखील कमेंट करा। ओके, तर तुम्हाला ह्या PHD ज्या आहेत त्या अशा टाईपच्या मिळतील। तर यातलं तुम्हाला फोटो कसे बदलायचे आहेत, तर हा फोटो जो आहे तो इथून हाईड करायचा आहे। तुमचा जो फोटो असेल, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, तुमचं इथं टेक्स्ट वगैरे चेंज करून झाल्यानंतर Ctrl Alt Shift आणि E प्रेस करून धरायचं आहे। सगळ्यात वरती त्याची एक लेअर होईल, त्याला Alt LSS ने स्मार्ट ऑब्जेक्ट करायचं आहे आणि ही जी गणपतीची लेअर हाईड केलेली आहे ती वर घ्यायची आपल्याला आणि Alt दाबून त्याचा कॅमेरा जो इफेक्ट आहे Alt प्रेस करून धरायचा आहे आणि कॅमेरा रॉलनुसार ड्रॅग अँड ड्रॉप करून खालच्या लेअरला घ्यायचं आहे, त्याला इफेक्ट अप्लाय होईल। त्याच्यानंतर तुम्ही जे आहे ते त्याच्यातला फोटो जो आहे तो चेंज करू शकता। तर मी आता फोटो तुम्हाला चेंज करून दाखवतो। हा फोटो घेतला आपण, इथं डायरेक्ट असं ड्रॅग अँड ड्रॉप केला आणि इथं तुम्ही असं डायरेक्ट चेंज करू शकता फोटो। ओके,
फोटो त्या लेअरच्या वरती घ्यायचा. या टाईपमध्ये सगळं करून घ्यायचं आहे. तर पहिले झालं गणपतीची काय तुम्हाला लॉक लेअर करून दिलेली आहे मी. याच्या मागे इफेक्ट असेल. फक्त जो आपला मॉडेलचा किंवा गणपतीचा फोटो असेल, म्हणजे तुमचं जे काही कपल असेल त्याचा फोटो फक्त या लेअरच्या वरती ठेवायचा, नाहीतर असं दिसणार तुमचं. ओके, हाईड केलेलं आपण इथं. ही देखील मी बंद करून घेतो. सेम ह्याच याला करायचं आहे. सेम पद्धती यालासुद्धा यूज करायची आहे. आता याला काय करायचं आहे, ही लेअर इथून हाईड करून घ्यायची आहे. तुमचा जो काही मॅटर असेल तो इथून बदलून घ्यायचा आहे. काय असेल तो सगळे गुगल फॉन्ट्स यूज केलेले आहेत. त्याच्यानंतर कंट्रोल अल्ट शिफ्ट आणि ई प्रेस करून धरायचं आहे. या 3 हे 4 बटन एकदम प्रेस करायचे आहेत. अल्ट LWSने स्मार्ट ऑब्जेक्ट करून घ्यायचं आहे याला. त्याच्यानंतर ही गणपतीची लेअर वर घ्यायची आहे आणि याचा कॅमेरा जो आहे त्याच्यावर अल्ट प्रेस करायचा आहे आणि ड्रॅग अँड ड्रॉप करून घ्यायचा अशा टाईपमध्ये. ओके, इथं जरा इफेक्ट अप्लाय होईल अशा टाईपचं करून घ्यायचं आहे सगळं. तुम्हाला मी सगळं जे आहे ते ओपन फाईल दिलेले आहेत. कुठल्याही प्रकारचे हॅड वगैरे काही केलेलं नाही आपण याच्यामध्ये अशा टाईपमध्ये. तर आता आपण मोबाईलचं जे आहे ते बघून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा मटेरियल. तर अशा टाईपचं मटेरियल असेल इथं. तुम्हाला मी झिप फाईल दिली असेल ती एक्स्ट्रॅक्ट करायची आहे. एक्स्ट्रॅक्ट कशी करायची ते देखील सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी एक 3 4 5 6 7 8 बॅकग्राऊंड्स आहेत इथं तुम्ही बघू शकता पुढे. तर त्या 8 बॅकग्राऊंड्सवरती टेक्स्टचा जो मॅटर आहे ते देखील तुम्हाला दिलेलं आहे मी. कपलचा जो आहे तो अशा टाईपचा ठेवायचा आहे आणि आपला जो आहे तो शुभमंगल तो तुम्हाला हा दिला. इथला मॅटर काढून इथं फक्त टेक्स्ट ॲड करून घ्यायचा आपल्याला आणि इथं सुद्धा आपल्याला टेक्स्ट ॲड करून घ्यायचं आहे, निमंत्रक वगैरे. आणि बाकी सगळे प्लेन बॅकग्राऊंड दिलेत. सस्ने निमंत्रण आणि मोत्याची माळ आहे. इथं गणपतीचा बॅकग्राऊंड आहे हा. इथे तुम्हाला नाव दिलेलंच आहे 01 इथं डायरेक्ट तुम्हाला तयार करून सगळं दिलेलं आहे. त्यानंतर 02 आहे, 03, 04, 05, 06 अशा टाईपचं आहे. तर आता आपण एक्स्ट्रॅक्ट कसं करायचं ते बघून घेऊया. सेम भावने याच्यावरती क्लिक करायचं आहे PhD वाल्यांनी. राईट क्लिक करून SSW PhD याच्यावर क्लिक करून इथं पासवर्ड टाकायचा काय असेल तो. पासवर्ड टाकल्यानंतर ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. जे आहे ते आपलं एक्स्ट्रॅक्ट व्हायला सुरुवात होऊन जाईल. आता आपल्याला प्रोसेस काय करायचं आहे बघू शकता. तुमचा जो आहे तो फोल्डरनुसार सिलेक्ट होईल इथं इमेज. सेम ॲज पद्धत यूज करायचं आहे मोबाईलवाल्यांनी. डबल क्लिक करून घ्यायचं आहे. डबल क्लिक केल्याच्यानंतर राईट क्लिक करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रॅक्ट टू SSW मोबाईलवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आपला पासवर्ड जो असेल तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं एंटरवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ओके, या टाईपचं तुमचा जे आहे तो इथं फोल्डर डायरेक्ट म्हणजे एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल. बघू शकता इथं आपला PhDचा देखील एक्स्ट्रॅक्ट होतो आहे. PhDचा खूप हेवी फोल्डर आहे. डाउनलोड होताना देखील तुम्हाला त्रास होईल, पण फुल HD मटेरियल असल्यामुळं काय प्रॉब्लेम नाही भावांनो. कॉम्प्रेस मी केलेलं नाही. साधारणतः 4 GBच्या आसपास काहीतरी झिप फाईल आहे, त्यामुळे डाउनलोडला तुम्हाला वेळ लागेल. ओके भावना, आपला आजच्या व्हिडिओचा जो पासवर्ड आहे तो SS9K असा पासवर्ड आहे. SS कॅपिटल 9 आणि K कॅपिटल असा प्रकारचा पासवर्ड आहे. तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर अजून एक लाईक असेल प्लीज लाईक करा. आपल्या चॅनलवर आज आणि पहिल्यांदाच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.